नाशिक शहरात 14 लाखांचा मांजा पोलिसांकडून हस्तगत। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात कारवाई सुरू आहे। आतापर्यंत नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या 14 पालकांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। तसेच 3 दिवसात तब्बल 54 गुन्हे दाखल करत 70 संशयितांना ताब्यात घेतले। याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली आहे। आपण गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करत होतो। सुरुवातीला आपण त्या 11 तारखेपर्यंत आपल्या एकूण 26 केसेस दाखल झालेल्या होत्या। त्यानंतर 12, 13 आणि 14 या 3 दिवसात आपण जवळपास एकूण 54 गुन्हे दाखल केलेत। या 54 गुन्ह्यांमध्ये एकूण 88 आरोपी आपण केले। त्यातले जवळपास आपण 70 आरोपी अटक केलेले आहेत। यामध्ये काही आरोपी हे विधी संघर्ष पालक असल्याने त्यांच्या पालकांनाही आपण आरोपी केलेला आहे आणि त्यांना अटकही केलेली आहे। या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण एकूण 14,24,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। नायलॉन मांजा वापर करणाऱ्या विरोधात थेट कारवाई करत तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।